हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। मनमाड रेल्वे स्थानकावर 15 दिवसांपासून पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल। स्थानकावर पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ। देशातील मध्यवर्ती स्थानक म्हणून मनमाड रेल्वे स्थानकाची ओळख आहे। मात्र गेल्या 15 दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात पाणी सोडत नसल्याने स्थानकातील सर्वच पाणपोईवरील नळ हे कोरडे ठाक पडले आहे। त्यातच स्थानकातील स्वच्छतागृहामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी जावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र या मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहातच रेल्वे स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने स्थानकातील नळ हे कोरडे पडले असून प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत। त्यातच स्थानकातील स्वच्छतागृहामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतागृहावर बाहेर फलक देखील लावण्यात आले आहेत। मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात 125 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे गाड्यांचे दररोज ये-जा असते। यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ नेहमीच स्थानकावर पाहावयास मिळते। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने प्रवासी तहानेने व्याकुळ झालेले असतात। त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी थांबताच प्रवाशांची झुंबड पिण्याच्या पाण्याकडे वळते। यामुळे स्थानकावर असलेल्या पाणपोईवर प्रचंड गर्दी दिसून येते। मात्र गेल्या 15 दिवसांपासून स्थानकात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे। यंदा नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अल्प प्रमाणात पडलेला पाऊस, त्यामुळे जिल्ह्यातील धरणामध्ये पाणी साठा अत्यंत कमी प्रमाणात आहे। यामुळे शहरी भागांसह ग्रामीण भागातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। अशीच परिस्थिती मनमाड रेल्वे स्थानकावर असून पाणी टंचाईचा फटका प्रवाशांना बसत आहे। मनमाड रेल्वे स्थानकावर सुमारे 100हून अधिक गाड्यांना थांबा असल्याने हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात। मात्र पाणी टंचाई असल्याने मनमाड स्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी अव्वाच्या सव्वा किमतीत विकत घ्यावे लागते। मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही तर आगामी काळात म्हणजेच येत्या काही दिवसांत दुष्काळ आणि पाणी टंचाई ही राज्यात जिल्ह्यात अतिभयानक रूप धारण करणार असून त्याची झळ देशातील कानाकोपऱ्यातून मनमाडला येणाऱ्या प्रवाशांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा सध्या होताना दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, मनमाड। मनमाड स्टेशन एवढं मोठं असून इथे 6 प्लॅटफॉर्म आहे। तर रेल्वेची वर्दळ कायम चालू असते। साधारणतः दिवसभरामध्ये 150 गाड्या इथून पास होतात। पण या 150 गाड्यांमध्ये इथे रेल्वे स्थानकावरती तुम्ही बघू शकता की पाणी नाही आहे। इथे एकही नळावरती तुम्हाला पाणी बघायला मिळणार। इथे एकही ठिकाणी पाणी नाही आहे। इथं स्थानिक नागरिकांना इथून पाण्याच्या बॉटल विकत घ्यावं लागतं। या पाण्याच्या बॉटल विकत घेण्यात ज्याची परिस्थिती आहे ते पाणी बॉटल विकत घेऊ शकतात। पण ज्याची परिस्थिती नाही, म्हणजे मध्यमवर्गीय माणूस साधारणतः या नळांचा पाण्याचा वापर करतो। पण या पाण्याचं पाणीच जर इथं या नळांना पाणीच नसलं तर साधारणतः या गोष्टीला जबाबदार कोण? आता या गोष्टीची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी, सामान्य नागरिकांना इथला पाणी प्रश्न सोडून द्यावा।